शहरात वाढत असलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने केलेल्या कारवाईत 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे। या कारवाईत सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि 2 दुचाकी असा एकूण 7.66 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नोंद असलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिट 5चे पथक पेट्रोलिंग करत होते। 13 मार्च रोजी संशयास्पद हालचाली आढळल्याने 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकी आणि वस्तूंची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल आढळून आला। तपासादरम्यान आरोपींकडून 2 मोपेड दुचाकी, रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल तसेच सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। यात सोन्याचे मंगळसूत्र, चैन, कानातील दागिने, अंगठ्या तसेच चांदीचे दागिने अशा विविध वस्तूंचा समावेश आहे। जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 78.08 ग्रॅम सोने आणि 144.43 ग्रॅम चांदी असल्याचे पोलिसांनी सांगितले। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 7,66,500 रुपये इतकी आहे। आरोपींनी घरफोडी तसेच वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून संबंधित मुद्देमाल ताब्यात घेतला। या प्रकरणात 1 घरफोडी आणि 1 वाहन चोरी असे 2 गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5चे पोलीस निरीक्षक विनायक गोळे तसेच त्यांच्या पथकाने केली। पुढील तपास हुडकेश्वर पोलीस ठाण्यात सुरू आहे। कैमरामैन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।